गुड मॉर्निंग ट्रेडर्स. 30 डे ट्रेडिंग चॅलेंज मधला आज आहे डे 1. कुठलाही ट्रेड घेण्या अगोदर आपण आपले रूल्स चेक करूया. पहिला रूल आहे 1 ट्रेड अ डे. आपण दिवसामध्ये एकच ट्रेड घेणार आहोत. सेकंड रूल आहे 1000 रिस्क पर डे. त्या ट्रेड मागे आपण 1000 रुपयाचीच रिस्क घेणार आहोत. 1:2 चं टार्गेट घेणार आहोत. रूल नंबर 3, ओनली प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडिंग. आपण जी स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत ती फक्त प्राइस ॲक्शन बेसच घेणार आहोत. फोर्थ रूल आहे स्टॉक्स ट्रेडिंग. आपण फक्त स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणार आहोत. फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणार नाही आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओजला. 30 डेज ट्रेडिंग चॅलेंजसाठी आपली कॅपिटल रिक्वायरमेंट असणार आहे 30,000. तुम्ही पाहू शकता मी 30,000 ॲड करून ठेवले आहेत. सगळ्यात अगोदर आपण गुगलवर जाऊन NSE इंडिया या वेबसाईटवर जाऊन हीट मॅप इथे सर्च करून आपण सेक्टरल इंडायसेसमध्ये पाहणार आहोत. आज मार्केट खूप बुलिश आहे. निफ्टी 2% गॅप अप ओपन झालेले दिसते. त्यामध्ये निफ्टी ॲटो, निफ्टी PSU बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस हे टॉप सेक्टर आहेत जे टॉप गेनरमध्ये आहेत. ओके, आपण निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस सोबत जात आहोत. त्यामध्ये स्टॉक पाहिलं तर BSE, एंजल वन, केम्स आणि CDSL यांना आपण वॉचलिस्टमध्ये ॲड करून घेत आहोत. सगळ्यात अगोदर BSE ॲड करूया. BSE. ओके. टाइम फ्रेम आपण 1 मिनिटचा यूज करणार आहोत. सेकंड आहे एंजल वन. एंजल वनलाही ॲड करून घेऊया. आपण 1 मिनिट टाइम फ्रेम यूज करतोय तर खूप फास्ट चेक करावे लागतात सगळे स्टॉक्स. मुवमेंट खूप पटकन निघून जाते. एंजल वन हा त्याच्या रेजिस्टन्स जवळच आहे. ब्रेक केला तर खूप चांगली मुवमेंट देईल, परंतु बाउन्स बॅक पण होऊ शकतो कारण की खूप गॅप अप झाला आहे. केम्सला पण ॲड करून घेऊया. आपण टॉप सेक्टर मधले टॉप स्टॉक ॲड करून घेत आहोत वॉचलिस्टमध्ये. केम्सचा चार्ट चांगला दिसत आहे. CDSL. 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 ओके. ओके. CDSLचं पण चार्ट चांगला दिसत आहे. आपला जो सेटअप आहे तो आपल्याला 1 मिनिट. CDSL आणि केम्समध्ये आपल्याला काही अपॉर्च्युनिटी मिळू शकतात का बघूया. कारण की दोन्ही चार्ट खूप चांगले दिसत आहेत. 1 वे रॅली आहे. वन मिनिट टाइम फ्रेम मध्ये इकडे आपण निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसचा इंडेक्सही ॲड केले आहे. दोन्ही चार्टमध्ये चांगला पॅटर्न बनते, पण आपल्याला एक हॉल्ड पाहिजे. एक 4-5 मिनिटाचा हॉल्ड. आपण एक प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडिंग करणार आहोत. त्यामुळे एक 1 वे रॅली नंतर छोटेशा रेंजमध्ये प्राइस ॲक्शन पाहिजे आपल्याला, किंवा छोटासा पॅटर्न तरी हवाय जेणेकरून आपण त्याच्या ब्रेकआउटला ट्रेड घेऊ शकतो. आज मार्केट खूप गॅप अप ओपन झालंय. सगळे स्टॉक खूप वरती आहेत. मुवमेंट खूप छान देते, पण आपल्याला हॉल्ड पाहिजे.
एक रेंज मिळाली ना, आपण त्यानुसार ट्रेड घेऊया. ओके. केम्स मध्ये एक ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते आपल्याला. इथे आपण आपण त्याच्या डे हायला एंट्री करू शकतो. एक 3 ते 4 कॅन्डल होल्ड झाल्या तिथे. डे हाय क्रॉस केला तर एक मुवमेंट मिळू शकते आपल्याला. एल लावूया आपण रेड कॅन्डलच्या लो ला. ओके. आपण आपली रिस्क कॅल्क्युलेट करून घेऊया अगोदर. आपल्याला 1000 रुपीजची रिस्क घ्यायची आहे. आपला एल आहे 7 पॉईंटचा. म्हणजे आपण ओके 142 क्वांटिटी आपण बाय करू शकतो. 142. ओ, माझं कीबोर्ड काम करत नाही. ओके सॉरी. मी माझ्या लॅप सॉरी माझ्या मोबाईलवरून मी एंट्री केली आहे. लॅपटॉपच्या की वर्क करत नव्हत्या. सॉरी. थोडंसं 2 पॉइंटनी आपले एंट्री पॉइंट लेट झाले थोडीशी एंट्री. ओके. आपण मी टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्हीही लावून ठेवलेत. काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे मी तुम्हाला जेव्हा एंट्री केली त्याच वेळेस मी टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्हीही लावले होते. मुवमेंट तर चांगली देते. इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे. बघूया रिस्पेक्ट करते की नाही करते. सेकंड टाइम ब्रेकआउट देते. थोडस डाऊन यायला पाहिजे होतं म्हणजे. ओके. ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट ही दिला आहे. बघूया अपसाइड मुवमेंट करते की नाही करते. क्योंकि त्याचा डे हाय ब्रेक करायला 2-3 पॉइंटच कमी आहेत. की फायनली डे हाय ब्रेक केलाय. तुम्ही निफ्टी इंडेक्स ही बघू शकता. त्याच्या डे हाय पासून एक रेड कॅन्डल फॉर्मेट केली आहे. बघूया त्याचा हाय होल्ड करते की नाही करते. ओ, सो ट्रेडर्स तुम्ही बघू शकता आपलं एल होऊ शकते. ओके. एल ओके. फायनली आपलं एल झालेलं आहे. आपला 1000 रुपीजचा लॉस बुक झालेला आहे. आपण ऑर्डर बुक मध्ये बघू शकता 1000 रुपीजचा लॉस बुक. ओके. आजचा दिवस इथेच क्लोज करत आहोत आपण.